बिर्याणी फेमस आहे ना इकडे. बिर्याणीचा बघ खमंगपणा, दम प्रॉपर दम आहे. जो येतोय ना हवा ही वाफ त्यामध्येच लगेच समजतंय. चला पायाने शीट चेंज केली आता. जरा पुढे बसते, वावले जरा पुढे बसत होते. पुढे बसायचं फिलिंगच वेगळं आहे म्हणजे छान वाटतं. असं समोरचा पूर्ण नजारा दिसतो ना, भारी वाटते एकदम. आणि साहेब ड्रायव्हिंग करतायत. शेतीच्या कामाला लय हे आला सर्व फील घ्या आपल्या गावचा नजारा. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पाऊस पडतोय मस्त एकदम. अशा वातावरणात आम्ही चाललेलो गावी. आणि मेन म्हणजे खास आकर्षण असणार आहे आपली जी गाडी आहे ती घेऊन पहिल्यांदा मी गावी चाललो आहे. म्हणजे असं मी चालवत चाललो आहे. तर याच्या अगोदर आपले मित्र वगैरे असं आम्ही एकत्र जायचो. तर यावेळेस पाऊस पडतोय तर म्हटलं जरा गावाकडे पण लक्ष राहील. आपलं घर आहे तिकडे, घरावरती पण जरा पाणी वगैरे काय गळतंय वगैरे काय तिकडे बघूया. आणि मस्त प्रवास पण करूया. एक छान 2 दिवस राहून तिकडचा आपला नजारा पण बघू. आजूबाजूची आपली शेती वगैरे काय आहे, झाडं वगैरे ते पण सगळं बघणं फिरणं होईल. आणि तुम्हाला पण छान छान तिकडचे व्हिडिओज बघायला मिळतील. सकाळचा नजारा असा आहे, म्हणजे सकाळ नाही आता दुपारच झाले. आम्ही निघणार होतो 8 वाजता. 8चे 9 झाले, 9चे 10 झाले, 10चे आता 12 वाजायला आलेत. आम्ही निघतोय दुपारी. एक आहे की निवांत आहोत, तसं काही घाईगडबड नाही, निवांत जायचं आहे. आणि पाऊस आज थोडासा कमी आहे कालच्यापेक्षा. काल किती होतं या टायमाला? खतरनाक पाऊस होता काल. दिवसभर म्हणजे सारखा चालू होता. हो नमस्कार. यांचीच वाट बघत होतो. पाण्याच्या बाटल्या घेऊन येत होते. कशाला? गावाला पाणी फुल आहे. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. मुलं पाठी लागलेली, पण कशी शाळा चालू आहेत ना, मग नाही आले त्यांना. आपण पळसे फाट्याला पोहोचतोय, म्हणजे आपला मुंबई गोवा हायवे पकडतोय. इथपर्यंत यायला आम्हाला 15-20 मिनिटं जास्त गेली. कारण की तुम्हाला माहिती आहे इकडे जाम असतं कधी पण. गॅस पनवेलला आपल्या इथे CNG आहे, तिथे भरूया CNG. पूर्ण CNG संपला होता, तर आम्ही आता इथे भरला ना तर डायरेक्ट मग आपला लोणेरे किंवा मानगावला भरू. नाही तर मंडणगडला असतो. मंडणगडला काय ऑप्शनल आहे, कधी असतो कधी नसतो. पाऊस येऊन जाऊन आहे. वर्षाने काढली सुरुवात, चणे फुटाने. धुकं बघा किती पडलंय पूर्ण डोंगरात. गावाला पण फुल असंच वातावरण झालं असेल. दोन एसट्या लागोपाठ. पनवेल अलिबाग. अलिबागची ट्रेन आहे आपली, ST आहे लालपरी. चला पायाने शीट चेंज केली आता. जरा पुढे बसते, वावले जरा पुढे बसत होते. पुढे बसायचं फिलिंगच वेगळं आहे म्हणजे छान वाटतं. असं समोरचा पूर्ण नजारा दिसतो ना, भारी वाटते एकदम. आणि साहेब ड्रायव्हिंग करतायत. चांगलं एकदम शिकले ना का म्हणजे कुठे पण लॉंग ड्राईव्हला जाऊ शकतो. वर्षा घाबरते पुढे बसायला. मला भीती वाटते कारण की अजून त्यांचा पूर्ण हात बसलाय नाही. आता बसला? बसला ना. आता बसला की नाही? बिंदास म्हणजे आता बसला की नाही? पण बसलाय. असं मध्ये मध्ये पण पनवेलला गेलो आम्ही बाहेर. असं व्हिडिओ नाही शूट केला कधी? व्हिडिओ शूट नाही केला. असं मी बोलायचे मध्ये आपण जाऊया जरा, थोडा कसं हात बसला पाहिजे. चालवल्याशिवाय यांना जमणार पण नाही. कुठला ड्रायव्हर परफेक्ट नसतो. बरोबर. फक्त तरबेज पाहिजे माणूस. लक्ष. चला गावचा प्रवास चाललाय मस्त. छान गाणी लावलीत, पावसासारखं वातावरण आहे आणि खूप भारी वाटतंय. समोरचा नजारा बघा किती मस्त वाटतं. सुट्टी असेल तर त्यांना पण आणलं असतं. मिस करतोय मुलांना. त्याची शाळा वगैरे आहेत ना, म्हणून नाही आलोय. आणि मध्ये सगळं आम्हाला जेवायचं पण आहे मध्ये. जेवूया आता. वाजले 2 वाजायला आले. खतरनाक पाऊस होते पुढून. पुढची काय ढगच हे दिसत, डोंगरच दिसत नाही आहेत. एवढा पाऊस येतोय जोरात. बरेच दिवस वाट बघत होते पावसाची, पण पावसाने सुरुवात एकदम मस्त दमदार केली. पाऊस आला का एकदम खुश झाले सगळेजण. किती लोक आता प्लॅन करतात शनिवार बाहेर जायचं, कारण पावसाचा सीझनच खूप भारी असतो फिरण्यासाठी.
जरा रिवर्स घेऊन परत आलो. इथे आम्ही अगोदर जेवलेलो, त्याच्यामुळे तिथेच जाऊया. चला आम्ही इथे गाडी पार्क केली आता. आम्ही मागच्या वेळेस आलेलो फॅमिली सहित, तेव्हा इथेच आम्ही जेवलेलो. छान आहे हॉटेल आहे. श्रीकांत हां श्रीकार हां नाव आहे. एकदा जेवलेलो, छान आहे ते. पाऊस पडतो ना आता जरा गरम गरम मंचाव सूप मागितलंय. व्हेज हॉटेलच आहे इथे, काय नाही भेटत नॉनव्हेज. आम्ही आता शाकाहारी झालोय थोडं नाही, पण ह्याच्या मेन्यू मध्ये होती नॉनव्हेज पण मेन्यू होते का? हां चिकनचे वगैरे बघितले ना, नेक्स्ट टाइम खाऊ. हे आहेत तवा पुलाव, गरम गरम एकदम. असं काहीतरी गरम गरम खायला चांगलं वाटतं. तुमच्याकडे बिर्याणी फेमस आहे ना इकडे? बिर्याणीचं बघ खमंगपणा, दम प्रॉपर दम आहे. जो येतोय ना हवा, ही वाफ त्यामध्येच लगेच समजतंय प्रॉपर दम आहे. जेवण झालेलं आहे, छान वाटतं आहे, रिफ्रेशिंग. छान जेवण, छान होतं ना, मस्त होतं एकदम. आम्ही पोहोचलो आता माणगावला. माणगावला मस्त एकदम काळे कुठे ढग आलेत. सिंगल रोड आहे. सो CNG 2 गाड्या आहेत. भाऊ पुढे भरूया का? हा जरा कंजेस्टेड वाला एरिया आहे माणगावचा. आपल्या गावी जायला 2 रस्ते आहेत. इथून आपण राईटने जाऊ पण शकतो, आतल्या गावातनं रस्ता आहे, पण तो मग आपल्याला नांदवी मार्गे गोरेगाव मार्गे जाता येतं. पण आपण चाललोय टोळ मार्गे. लोणेरे पोहोचतोय. पाऊस खूप आहे. बघा बोललो ना, गावाला जाताना खूप पाऊस असतो. पुढे माणगाव जस्ट क्रॉस केला आणि पूर्ण माहोल बघा चेंज झाला आहे. पावसाला जोरात. मंडळी समोर बघताय स्वर्ग. हे आमच्या लोणेरे सोडल्यावरतीचा व्ह्यू आहे. आमच्या गावाला पक्का जोरात पाऊस असणार. छोटा रस्ता लागेल. आमचा अर्धा अंतर गावचं पार झालंय. दाभोळ गावामध्ये आम्ही थांबलोय. इथे बघूया विहीर आहे एक. विहिरीमध्ये पाणी बघूया किती आहे. बाबा फुल भरले, पूर्ण भरले विहीर. खूप छान गाव आहे, एक नंबर वाटतं गाव. हे बघ इथे पण जायला मस्त आहे. असं बघून आम्ही जरा थांबलो इथे, जरा इथला फील घेतोय. म्हटलं पाऊस पण थांबलाय, थोडंसं ड्रोन शूटचं जरा फुटेज घेतोय. मस्त वाटेल. गाव खूप सुंदर आहे, प्रसन्न वाटतं एकदम गावाला आल्यावरती. इकडे सगळं भात शेती वाटतं हे करून ठेवलं, फोडून ठेवलं, आता लावायचं बाकी आहे. भारी. इकडे ही डाळ पेरलेली आहे, उशिरा पेरले मला वाटतं. आता असं थोडंसं छोटंसं रूप झालं, अजून मोठं यायला वेळ आहे. मस्त वाटतं. भारी. दाभोळगावचं मस्त ड्रोन शूट घेतलं आम्ही. आता तिथून निघालोय. छान वाटलं एकदम. एक नंबर गाव आहे. बाहेरून आहे ना, ऍक्च्युली हे गाव असं 10-12 घरांचंच वाटतं, पण आम्ही जेव्हा ड्रोन उडवलं ना वरतून, आईला कसला व्ह्यू आहे. हो
एक नंबर गाव वाटतंय तो. खूप मोठं गाव आहे. येताना वाटलेच बघू आम्ही थांबून मस्त इथलं गाव एक्सप्लोर करू. एक पूर्ण डोंगर दिसतच नाही बघा वरती. घाटामध्ये शेनाळे घाटामध्ये फुल एकदम पाऊस आहे. मंडणगडात फुल पाऊस पडतो आपल्याकडे. पूर्ण लाल पण आहे. सावित्री नदीला फुल पण आहे. 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय ना. जाम पाऊस आहे. तर मंडळी आपण चिंचाळीला पोहोचतोय. चिंचाळीचं धरण पाणी बघा किती लेफ्ट साईडला बाबा खतरनाक पाणी आहे. आणि हा ब्रिजचं काम जेमतेम पाऊस पडता पडता झालंय. नाही तर आपल्याला मागे जायला लागलं असतं. पाऊस पूर्ण पडलाय. मंडणगडला पोहोचलोय आणि मंडणगडला धुका बघा सेम महाबळेश्वरचा फिलिंग आहे. म्हणजे महाबळेश्वरचं सगळं वातावरण असतं ना सेम वातावरण मंडणगडला असतं. पावसामध्ये उन्हाळ्यामध्ये इव्हन थंडीमध्ये पण सेम महाबळेश्वर. मंडणगडला पोहोचलोय. फायनली मंडणगडला पोहोचतोय. वाजलेत 5:30 बरोबर. आम्ही कुठेच नाही थांबलो. नंतर एवढी गाडी आणली म्हणजे आली तुम्हाला. मंडणगड पर्यंत आलो. आता काही जास्त नाही. एक तासाचं अर्धा तासाचं अंतर आहे. म्हणजे बऱ्यापैकी गाडी आणले साहेबांनी. हा जमतंय म्हणजे. मंडणगड पण दिसतच नाही. बघितलंस मंडणगड धुक्यात गेल्या पूर्ण. काय करूया जाऊया की आतमध्ये. कुठे तिकडे नका जाऊया. चाय तिकडे चांगली भेटते रे. चला मंडणगड बघा. एक रस्ता चालू आहे. एक रस्त्याचं काम बाकी आहे. गणपती पर्यंत झाला तर बरं होईल. मंडणगड सोडतोय आम्ही. म्हणजे घाट आता लागलाय तुळशी घाट. वरती मंडणगड किल्ला आहे. डोंगरच दिसत नाही. येतात लोक. पावसाळ्यात पण मजा पावसात तर असते. किती भारी वाटतंय. जास्त 2-3 दिवस का होईना सुट्टी काढून यायचं. चला फायनली देवारे पोचतोय. चाय प्यायची का इकडे. दुकान चालू आहे का बंद आहे मांडवकरांचा. दिसतंय का. आता पुढे गेलं बंद आहे. बघूया काय मच्छी आहे. हे काय कुठे आणलात घरी? या शिंगट्याच्या भेटतात. त्या टायमाला भरपूर मच्छी चढते. ही खाडीची मच्छी बोटी पण असतात. तर ही वरस आहे. वरस आम्ही 2 घेतोय आता इथं. ही थोडी नरम असते. चला ही घेऊया. मावशी कापून देत आहेत. 200 रुपयाला. सो मंडळी आता देवाऱ्यामध्ये आमचं शॉपिंग झालेली आहे. आणि वाजले 6:15. आणि आता दिसा उजळी आपण घरी जाणार आहोत आपण. त्यामुळे काय तर टायमात आलो आपण. आणि आम्ही थांबलो पण मध्ये घेऊन झालं सगळं. निघूया. दूध घेतलं. राहिलेलं काय सामान वगैरे घेतलं इथे. गावात पोचायला ना पावसाची सुरुवात झाली जोरदार. जेव्हा जोरदार पाऊस बंद पाऊसच बंद होतो. हा लावणीचा एक चरकीवर पाऊस येतो. आता किती पाऊस होता. फायनली गाव. शेतीच्या कामाला लय वेळ आला सर्व. फील घ्या आपल्या गावचा नजारा. लावणीला सुरुवात झाली नसेल अजून. लावणीला सुरुवात नाही झाली अजून. लोकांची आवणं अजून लहान आहेत ना. फायनली पोचलो गावात. चला संध्याकाळ झाली पण फायनली गावात पोचलो. आणि पावसातनं भर पावसातनं गावाला गाडी घेऊन आलो. धुक्या बिक्यातनं सावकाश आणली पण आणली. बरोबर 7ला 2 मिनिटं आहेत. 7 वाजता पोचलो आम्ही. मस्त झाला प्रवास. देवाच्या कृपेने मामाजीच्या कृपेने मस्त.
पाऊस बघ ना आता पडून गेलाय आणि आता परत जस्ट पडलाय. मोठी चरग वगैरे आमच्यासाठी सामान वगैरे थांबलाय. चला, जरा थांबलं तोपर्यंत सामान घेऊया पटापट बघ. पावसाची चरग येऊन गेली मोठी. सामान आता सगळं सामान उतरलंय ते. आम्हाला नेण्यासाठी पाऊस थांबलाय. याला गावात एसटी कधीपासून जायला लागले. साखरी एसटी सुरू झाले. कमाल आहे एकदम. एसटी कुठून आली इथे मंडणगड एसटी? 7 वाजता तिकडे एवढी उशिरा. एवढी उशिरा काय करत होती? वस्तीला गेलेली वाटतं. फायनली घरी पोचलोय आणि वातावरण माझं घरचं कसं झालंय पूर्ण असा संध्याकाळचा नजारा आहे. आणि आल्या आल्या 15-20 मिनटं आमची पूर्ण साफसफाई करायला गेली. अजून साफसफाई चालूच आहे. आमची मनी आले. मनी इकडे आहे. आणि हे झाडू काढलं सध्या, पोचा मारायचा आहे. हे सगळं ठावठिकाणं करून जायला लागतं. मेन म्हणजे गावाला फेरी मारायला ह्यासाठी यायला लागतं की आम्हाला जर अर्धा तास ह्यामध्ये जाणार आहे. पूर्ण खाली माती वगैरे वरचं पाणी गळत होतं. कुठे कुठे इथे पाणी गळत होतं. तर आम्हाला गॅस वगैरे मस्त चकाचक करायला लागले. पाणी बिणी सध्या फुल आहे गावाला. वर्षाची तयारी आता जरा तिला मेहनत करायला लागणार आहे. पहिला आधी सगळं आधी पुसून घ्यावं लागेल. सगळं आम्हाला जरा नाही या घराला खालच्या साईडला कलर करायचा. जरा जुना कलर झाला सगळा. आता साडी लावून गेलेलो, आता ती खोलायला लागणार आहे. याचे सगळे हे मांजरं आहेत ना, पाडतात सगळे. आता अर्धी पाडलेली खाली भांडी. आणि मेन आहे ना, आमच्या घराचं कसं आहे, कायकांचं कसं घर सेपरेट साईडला असतात, त्यांना काय मांजरं शिरत नाही. पण आमच्या घरात असं आहे ना की धार असतात मांजरांना यायला आमच्या घरात. मांजरं पाडलं की तो असतोच विषय. म्हणजे बाकी कुटुंब गेला कुठं? मम्मीच कुठे तुझी? मम्मीच पिल्लं गेली कुठं? जरा गावाला घरी पोचल्यानंतर जरा रिलॅक्स वाटतं. माइंड रिफ्रेश होतं. चहा वगैरे करायचे. गॅस संपलेला तो आम्ही मागवलेला, तो पण आला आहे. तो जरा तो लावू जरा व्यवस्थित. एक अर्धा पाऊण तास 1 तासात जाईल. येताना सामान खूप होतं. नशीब पाऊस नव्हता. चरक येऊन गेली होती. तर त्यामुळे सामान आणायला मला व्यवस्थित जमलं. वर्षाने 1-2 फेऱ्या मारल्या. आम्ही एका फेरीत आलो. गाडी पार्क करून व्यवस्थित लावून आलो आहे. आता प्रवास छान झाला आहे. रात्रीचं काहीतरी बनवून आणलेली मच्छी आणि असं घेत असेल काहीतरी. मस्त वर्षाने चहा केल्याचा. चहा पिऊया. साफसफाई करायला 1 तास गेला. आता जरा चहा बिस्किट करू. नंतर जेवणाच्या तयारीला वाजले 8. 9, 9:30 वाजता माणसं झोपतात. घरी आणलेली मच्छी वर्षाने तिकडे भात घातला आहे. घरगुती भात आहे. इकडे वरस मच्छी आणलेली, ताजी मच्छी मिळते गावाकडे. तिचं फ्राय करणार आहे. मॅरिनेशन केलं आहे आपला रटाटे बंधू मसाल्यामध्ये. आणि ह्याचं हलवून करणार आहे. सगळं तयारी करून टाका. लेट झालं ना मग पटापट. आपण मिळाली म्हणून नाही तर कधी कधी संध्याकाळी 6च्या नंतर नसते मच्छी. 4 वाजता बसतात. ते पण काळीत मच्छी असेल तर. गावची मच्छी फ्रेश लागते. फ्रेश असते एकदम. चवीला मस्त लागते. आजकाल ती मुंबईच्या मच्छीला टेस्ट नाही झाली पहिल्यासारखं. ते वास येतो पाहिलीसारखं. प्रांजलची मनी ही बघा आमची मेन मनी. मेन कुटुंबाची मेन आहे ती. कशी आहेस? कशी आहेस बेबी? मनी कशी आहेस? तुला बघायची आहे प्रांजूला. कशी आहेस? खाल्लास तो? कशी आहेस तो? सगळे मांजरीच आहेत. बोकेच होत नाही आपल्याकडे. मनी तू कशी आहेस? कशी आहेस? तुला वाटतं पांजूला वाटतं तुला यावी अशी पॅरी पॅरी करावी. हा पदू पांजू तुला मिस करतात. तिला वाटतं तू मुंबईला यावी, नाही तर तुझी पिल्ल्या मुंबईला आणावी. तू येतेस काय? पनवेलला येतेस? कुठे 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 आणि अजूनही कुठे गेली व्हाईटवाली? कोकम. आपले कोकम ह्या वर्षी बऱ्यापैकी स्टॉक आहे. येताना घेऊन आलो आम्ही. असे घरी पण आहेत, फक्त फूट मारायची बाकी आहे. ते ठेवले फूट लावायचे. थोडेसे ते जरा मोडले पाहिजेत ना. काय रे निघत ना. स्टॉक आहे एकदम आंबट आहेत या वर्षीचे. छान. 2-3 घातले तरी आंबट होणार लगेच. दुसरा दिवस आहे मंडळी. पाऊस गावाला खूप मुसळधार पडतोय. म्हणजे जाता येत नाही कुठे, एवढा पाऊस पडतोय. आता थोडा थांबला आहे. पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रवास दाखवला आहे. काल आम्ही आलो, जास्त काय नाही, थोडं
साफसफाई करून जेवण करून झोपी गेलो. सकाळी उठलो तर एकदम फ्रेश वाटतं, एकदम वातावरण छान झालं. ही थंडगार असं आणि म्हणजे खूप पाऊस येऊन जाऊन आहे, त्यामुळे शेतीच्या कामाला पण वेग आला आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओत प्रवास दाखवला आहे तो म्हणजे खास करून मी स्वतः गाडी घेऊन चालून आणलो. तर पहिल्यांदा असं आहे की मी एकटाच चालवलं, नॉनस्टॉप गावापर्यंत आलो. छान झाला प्रवास, रस्ता खाली होता, रस्ता छान झाला आता. आणि असंच तुम्हाला पुढचे पण काही ना काहीतरी गावच्या व्हिडिओ येतील. सध्या 2-3 दिवस आम्ही आहोत इकडे, तर तुम्ही नक्की लाईक करा. पुढचे व्हिडिओ पण इंटरेस्टिंग येणार आहेत, त्यासाठी सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू, टेक केअर.